जोगेश्वरीमध्ये नेमकं काय परिस्थिती काय वाटतंय? मतदार यावेळी कोणाच्या मागे उभा राहील? मतदार असं बघायला गेलं तर खूप मिक्स्ड हे असणार आहे यावेळी आणि खूप काय म्हणतो आपण अ, अ, टक्कर की लढाई जी म्हणतो ती असू शकणार आहे. कारण की इथे शिवसेना, शिंदेची सेना आहे, उभाटा पण आहे, मनसे पण इथून लढणार आहे. पण जर बघायला घेतलं म्हणजे जर मला विचारलं की माझं पर्सनल फेवरेट काय आहे अकॉर्डिंग टू द वर्क एरियामध्ये वायकर साहेबांनी इथे खूप काम केलेलं आहे. तर आमचा तरी कौल त्या बाजूनी जाणार कारण की आम्ही इथे विकासासाठी ज्या गोष्टी आम्ही साहेबांकडे घेऊन जातो, तुम्ही रस्ते म्हणा काँक्रीटचे, तुम्ही पार्क्स म्हणा इथे, हे सगळं साहेबांनी आमच्यासाठी इथे करून दिलेलं आहे. त्यामुळे असं वाटतंय जसं आणि ओव्हरऑल आता जर तुम्ही आपल्या मुंबईचं बघाल, मुंबईचं किंवा गावा ठिकाणी जिथे सगळीकडे भगवा फडकला आहे, तर अशी आशा आहे की जोगेश्वरी जी म्हटली जाते की बालकिल्ला आहे पण मराठी लोकांचा. तर असं वाटतं की यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीचा काही इम्पॅक्ट नाही होणार कारण की म्हणजे ठाकरे बंधूंची जी काही तयारी दिसून येते, इतक्या वर्षांनी दोघं भाऊ एकत्र आलेत. लोकही भावनिक आहेत, मराठी माणूसही भावनिक आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंना याचा फायदा नाही होणार? बरोबर म्हणताय की मराठी माणूस हा भावनिक आहेच. पण मला हे पण सांगायचं आहे की आता तो स्मार्टही झाला आहे. तो फक्त तुम्ही इलेक्शनपुरती जे लोकं युत्या करतात, त्या मागे न जाऊन आपली कामं कोण करून देतंय, त्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवेल आणि मला असं वाटतं की त्यामुळे मनसे आणि उबाटा जे काय आहे, जी युती होणार आहे, लोकांना माहिती आहे की किती अ, ह्यात खरेपणा आहे आणि हे किती फेक आहे ते. तर माझ्या मते सगळ्या लाडक्या बहिणी, सगळे लाडके भाऊ शिंदे साहेबांनाच मत देतील आणि इथे जोगेश्वरीतही भगवा शिंदे साहेबांच्या शिवसेनेचाच असेल. नमस्कार काका, आपण कुठून? नमस्कार. मी जोगेश्वरीतूनच आहे. इथेच राहतो जवळ. नेमकं काय आहे? राजकीय परिस्थिती आता काय जोगेश्वरीमध्ये काय चाललंय? म्हणजे ठाकरेंची सेना वरचढ ठरणार, शिंदेची सेना वरचढ ठरणार, की भाजप येणार वरती काय वाटतं? नाही, इथे तर महायुतीच येणार कारण आता जे इलेक्शन झालं नगराध्यक्षाचं, हां. तर तिथे महायुती एकतर्फी त्यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि मला तर वाटतं महायुती सरकारच येईल. महायुती सरकारच आहे. का म्हणून? कारण काय? काय आज आपण डेव्हलपमेंट बघतोय, मेट्रो असू दे, त्यानंतर रस्त्याचं काँक्रिटीकरण असू दे, असंख्य कामं हे महायुतीच्या माध्यमातून झालेली आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीचा काही इम्पॅक्ट नाही पडणार का? नाही, इम्पॅक्ट पडणार नाही. कारण का आता जे ठाकरे जे उद्धव साहेबांना भेटलेत, ते राजसाहेब. राजसाहेबांनी पूर्वी उत्तर प्रदेश यांना मारहाण केली आणि उत्तर प्रदेश भगाव ही भूमिका घेतली. नंतर भोंगा हे मुस्लिम बांधवांना पण दुखवलेलं आहे भोंगा आणि आज ते तिकडे आल्यामुळे काँग्रेस त्यांच्यापासून दुरावलेली आहे. नाही, काँग्रेसची साथ भेटल्याशिवाय ठाकरेंचं काही वर्चस्व नाही असं म्हणायचं तुम्हाला? हो, नक्कीच. कारण काँग्रेसची नाही म्हणाली तर छुपी मतं बरेच जोगेश्वरीमध्ये आहेत आणि गेल्या इलेक्शनला 2017ला पाहिलं आपण, तर काँग्रेसची 1800 मतं होती आमच्या 77 वार्डमध्ये आणि 1200 मनसेला वोटिंग होती. पण ज्या पद्धतीने मुंबई एक मेट्रोपॉलिटन सिटी मानली जाते किंवा मुंबई ही म्हणजे एक स्मार्ट सिटी मानली जाते. जोगेश्वरी या विभागामध्ये गटर, वॉटर, मीटर असे मुद्दे अजूनही आहेत हो. नाही बघा काय आहे, जोगेश्वरीमध्ये आपण पाहिलं तर एक साधारणतः 20-25 वर्षापूर्वी इकडे जोगेश्वरीमध्ये कोणी यायला मागत नव्हतं ब्रिजच्या मागे. पण त्यानंतर रवींद्र वायकर साहेबांनी जेव्हा हातात हे सूत्र सर्व घेतली आणि ते ह्या इकडे आमदार झाले, त्यानंतर अनेक असंख्य कामं झाली. पूर्वी घराचे दर एक 10-12 लाखाला होते, आता 40-50 लाखात 40चे घरं आहेत. बिल्डिंगमध्ये करोडोच्या वरती गेलेत. हा विकासच म्हणायचा ना महायुतीने केलेला. काय वाटतं जोगेश्वरीमध्ये यंदा कोण बाजी मारेल? काय वाटतं? म्हणजे एकीकडे ठाकरे बंधू आहेत, तर दुसरीकडे महायुती आहे. शिंदे आहेत, फडणवीस आहेत, भाजप आहे, शिवसेना आहे. काय वाटतं? तर आता मला असं बेसिकली असं झालं आहे ना, की एक कन्फ्युजिंग ॲटमॉस्फिअर क्रिएट झालं आहे. आता इथे सगळीकडे सरकार कामं करते आहे, सगळं डेव्हलपमेंट होतात आहे आणि एका साईडला
मराठी हे आणि 2 भाऊ एकत्र आले. तर ते सगळं ॲज अ मराठी माणूस ना, मला पण ती सगळ्यांच्या मनात अनेक शंका झाली. आता काय करायचं? प्रश्न तो सगळ्यांच्या मनात आहे. पण आता असा मी इथे जोगेश्वरी वॉर्डमधला असून मला असं वाटतं ना, की या वॉर्डमध्ये आम्हाला तर अजूनपर्यंत असं काही कमी पडलेलं नाही. ॲम्युनिटीज असू कुठल्याही प्रकारचे, हॉस्पिटल, स्कूल्स, काही असू दे, मेडिकल्स, रेस्टॉरंट्स, सगळे प्लेग्राऊंड्स आहे. आसपास जवळपास सगळं काय आहे. म्हणजे आम्हाला एवढ्या वर्षापासून आहे सगळे ॲम्युनिटीज आसपास आणि काय प्रॉब्लेम असेल तर आमचे जे पण नेते आहेत ते असतात सपोर्टिव्ह. ते त्यांच्याकडून आपल्याला सपोर्ट भेटतो आम्हाला. असं नाही की पण मराठी हा मुद्दा मतदानासाठी तेवढा महत्त्वाचा आहे की विकास कामं हा मुद्दा महत्त्वाचा आहे, काय वाटतं? मी न्यूट्रल आहे त्या मामल्यात. मराठी मुद्दा हाही महत्त्वाचा आहे आणि विकासही महत्त्वाचा आहे. तर मराठी माणसाचा विकास व्हावा असं मला वाटतं. पण यावेळेस मग अजूनही प्रश्नचिन्हच असेल की नेमकं कोण जिंकून येईल असं. ती सिच्युएशन आता सांगेल. पण आमच्या इथे ज्यांनी काम केले आहेत एवढ्या वर्षापासून, आमच्या इथे जे आम्हाला सपोर्ट करतात, तर आम्ही त्यांच्या सपोर्टमध्ये उभे राहू. मी राहायला अंधेरी विभागात आहे, अंधेरी जोगेश्वरी विभागातच आहे. आज जवळपास 30 वर्ष आहे, 35 वर्ष झाली माझ्या वयाला. आज जेव्हापासून समजायला लागलं तेव्हा जोगेश्वरी वेगळी होती, आता काही वेगळी आहे. म्हणजे काय वेगळे म्हणजे नेमकं काय जोगेश्वरी म्हणजे राजकीय बदल झाले आहेत की बाबा विकासाचा बदल झाला आहे? विकास, राजकीय बदल तर आहेत, ते तर प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी आहे, त्यानुसार राजकीय बदल होत राहतात. आज ही स्ट्रॅटर्जी आहे, उद्या वेगळी असेल. पण महत्त्वाचा जो विकास कंटिन्युएशनमध्ये चाललेला आहे ना, आज तुम्ही साधारणतः एक 10-20 वर्षापूर्वी जोगेश्वरीच्या रूमचे प्राईस बघाल ना, तर ते खूप म्हणजे कमी होते. काही म्हणजे लोक काहीतरी थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, त्यानंतर ग्राउंड्स नव्हते, रोड व्यवस्थित नव्हते, त्यानंतर आमच्या इकडे काही सुखसुविधा व्यवस्थित नव्हत्या. पण आज 30 वर्षानंतर जोगेश्वरीत प्रत्येक सुखसुविधा व्यवस्थितपणे आम्हाला मिळते आहे. जे काय रोडचे कन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित झालेले आहेत, जागोजागी प्रोजेक्ट्स आले आहेत, बिल्डिंगचे प्रोजेक्ट्स आले आहेत, त्यामुळे लोकांच्या घरांचे प्राईस वाढले आहेत. आजच्या ठिकाणी जोगेश्वरीमध्ये बघायला गेलात तर ट्रॅफिकची खूप मोठी समस्या होती. आज हा JVLR हा रस्ता खूप छोटा होता मध्यंतरी, पण आता तो चांगला वाइंडअप मोठा करण्यात आला आहे. आज त्याच्यामध्ये रवींद्र वायकर मग साहेब ह्या संपूर्ण विकासामध्ये नेमका कोणाचा वाट? याच्यामध्ये नेमकंच आमचे जे खासदार आहेत श्री रवींद्र वायकर साहेब यांनी जोगेश्वरीसाठी जे इनिशिएटिव्ह घेतलं आहे ते मला वाटत नाही इतर कुठल्या पक्षाने घेतलेलं आहे अजूनपर्यंत.